चुकीचा आहे। तो आम्ही राज्यामध्ये अंमलबजावणी करत नाही हा अधिकार विधानसभेला असल्यामुळे आमदार असणारा महत्वाचा आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी प्रशांत वाघोडे यांना आपण प्रचंड मताने विजयी करा। त्यांची निशाणी गॅस सिलेंडरचं बटन दाबवून आपण त्यांना विजयी करा ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली असणारी रजा घेतो। जय भीम, नमस्कार। आता येत नाही त्या मतदारसंघामध्ये मोबाईल मार्फत आपल्याशी संवाद या ठिकाणी साधतोय। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत वाघोडे हे आहेत। त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। या निवडणुका सर्वात महत्वाच्या आहेत। एका बाजूला शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कोणाच्या घरावर काढा, सज्जद सेठच्या घरावर मोर्चा काढा आणि सांगा सज्जद सेठले की 2017 मध्ये भीमराव तायडे, प्रशांत वाघोडे बुलढाण्यामध्ये गोट्या पीठ करत होता, भीमराव जाधव बी घरातून वार करत होता। आता आमचं मतदान आम्हाला वापस द्या। काय म्हणतात? स्वराज्याचे आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शाहू असेल बुलढाणा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 2019च्या निवडणुकीमध्ये पक्षांनी 42,000 मतं घेतलेली आहे। या ठिकाणी 2024च्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं 3 लोकांमध्ये फाईट आहे अशा लोकांचं मत आहे। जे महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड आहेत, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून मी स्वतः प्रशांत वाघोडे म्हणून या ठिकाणी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की पक्षाकडे 42,000 वोट बँक आहे। त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये संजय गायकवाड यांनी धाकधपडशाचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून संजय गायकवाड यांना पाडण्याकरता, हरवण्याकरता या मतदारसंघामध्ये एक विशिष्ट ताकद तयार झालेली आहे। जो मतदार स्वयंपूर्तीनं पुढे आलेला आहे। या ठिकाणी महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं अप्रचार करत आहे, ज्या अफवा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करत आहे की या ठिकाणी वाघोडे हे डमी उमेदवार आहे, वाघोडेंना जर शिक्का मारला तर या ठिकाणी गायकवाड निवडून येतील। मी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांना सांगू इच्छितो की लढत माझ्यामध्ये आणि गायकवाडमध्ये आहे, तुमच्यामध्ये आणि गायकवाडमध्ये लढत नाही। मी माझ्या पक्षाने मुस्लिम समाजाला भरभरून सत्ता या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून मुस्लिम समाज गायकवाडांना पाडण्याकरता वंचित बहुजन आघाडीसोबत आहे। मुस्लिम समाज सज्जादची परतफेड करण्याकरता वंचित बहुजन आघाडीसोबत आहे। जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाला न्याय देण्याकरता प्रशांत वाघोडे काम करतो, त्याकरता प्रशांतसोबत आहे। एवढंच काय, मराठा असेल, माडी असेल, कोडी असेल, तेली असेल, धनगर असेल, 12 बलुतेदार असेल, ही सगळी लोक प्रशांत वाघोडेच्या कार्याशी, कामाशी परिचित आहेत। सगळ्यांना असं वाटतं की यावेळेस ही झुंडशाही जी आहे, ही दोन्ही प्रस्थापित मराठे आहेत, ही घराणेशाहीवाली आहेत। या शेळकेताईंनी काँग्रेस सोडली, उभाटाचा पट्टा, उभाटाचा शिवबंधन आपल्या हातामध्ये बांधलेला आहे। म्हणून आम्ही मतदारांना सांगून आलो की या ठिकाणी शेळकेताई जी उभा टाकून उभी आहे, ती जर उभा टाकून निवडून आली तर ती उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जाणार आहे। म्हणून मतदाराचा पुन्हा या ठिकाणी भ्रमनिरास होणार आहे। त्याकरता मी सगळ्यांना आवाहन करतो की त्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी गॅस सिलेंडरलाच का निवडून द्यायचं आहे, तर ही सगळी विजयाची जी गणित आहे येत्या 18 तारखेपर्यंत आम्ही मुस्लिमांपर्यंत पोहोचणार आहे, आम्ही धनगरांपर्यंत पोहोचणार आहे, आम्ही माड्यांपर्यंत पोहोचणार आहे, आम्ही कोड्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि सगळ्यांना आम्ही सांगणार आहे की या मतदारसंघाला प्रस्थापित मराठा मुक्त करा। एवढंच मी या ठिकाणी या प्रसंगी सांगू इच्छितो। अमित शहानी भाषणामध्ये असे बोलले की मराठा मुस्लिमला आरक्षण देणार नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
या ठिकाणी सातत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या महाविकास आघाडीच्या सरकारनं आरक्षण देऊ कबूल केलं होतं त्यांना आरक्षण लागू झालं पाहिजे. सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आंदोलनं उपोषणं जर कोणी केले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही केलेलं आहे. मोहम्मद पैगंबर बिल लागू करा जे कपिल पाटलांनी सभागृहामध्ये 2023 मध्ये मांडलं की मोहम्मद पैगंबर हे मुस्लिमांचं श्रद्धास्थान आहे. त्यांच्याबद्दल जर सोशल मीडियावर जर कोणी टीका टिप्पणी करत असेल तर अशा प्रकारचे महापुरुषावर टीका टिप्पणी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. याकरता मोहम्मद पैगंबर बिल लागू झालं पाहिजे ही सुद्धा मागणी बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. सातत्याने एवढंच काय तर 21 लोकांना उमेदवारी देऊन या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिमांना न्याय देण्याचं काम केलं.